रताळं शरीरासाठी किती गुणकारी आहे तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर रताळ्यापासून उपवासाचे भरपूर असे पदार्थ आहेत. आज मी तुम्हाला रताळ्यापासून 3 पदार्थ दाखवणार आहे, तेही तिखट. मी जे तुम्हाला रताळ्याचे पदार्थ दाखवणार आहे ते तुम्ही मनात येईल तेव्हा कधीही करून खाऊ शकता. असं काहीच नाही ते उपवासालाच खायला हवं. कुरकुरीत, खुसखुशीत, थोडंसं मऊ असे तिखट रताळ्याचे काप मी केलेले आहेत. मला खूप आवडतात हे. एवढे भारी लागतात ना, तुम्ही एकदा नक्की करून पहा, मग तुम्हाला चव कळेल याची. आणि हे रताळ्याचे तिखट काप तुम्ही जर एकदा केलात तर परत परत तेच करून खाल, याची 100% मी गॅरंटी देत आहे. तर इथं रताळ्याचा किस, रताळ्याचा उपमा किंवा रताळ्याची खिचडी असं काहीही तुम्ही याला नाव देऊ शकता. आणि तिसरी रेसिपी आहे खमंग अशी उपवासाची रताळ साबुदाणा खिचडी. या तिन्ही रेसिपी अगदी झटपट आणि कमी साहित्यात केलेल्या आहेत आणि तितक्याच पौष्टिक आहेत. उपवास असला की गोडसर काहीच खायची इच्छा होत नाही. मुळात रताळा बरेच जणांना आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर हे पदार्थ करून खाल्लात ना, 101% गॅरंटी देऊन सांगते की परत परत तुम्ही याच रेसिपी बनवणार. फक्त ह्या एकाच रताळ्यापासून आपल्याला हे सगळे तिन्ही पदार्थ करायचे आहेत. कुकरला शिजवून घेणार आहे असेच खाण्यासाठी. उकडलेलं रताळंही खूप छान लागतं. यातील अर्ध रताळं कट केलेलं आहे, त्याची पातळ पातळ अशी स्लाइस करून घेतलेले आहेत. उपवासाला मिरची पावडर चालते, त्याचप्रमाणे लाल मिरची पावडर मी याच्यावर भुरभुरली आहे. अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे. चवीनुसार यावर मीठ घातलेलं आहे. आपल्याला आता हातानेच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून रताळ्याच्या या स्लाइसला मीठ, तिखट आणि लिंबूचं सत्व व्यवस्थित लागायला हवं. हे 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. आता हे सगळे स्लाइस आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी पॅनमध्ये मी 1 चमचाभर तूप घालून हे सगळे स्लाइस एक एक करून फ्राय करून घेत आहे. अगदी झटकीपट 1 मिनिटात हे फ्राय होतात बरं का, जास्तही वेळ लागत नाही. लगेच शिजतात आणि लगेच कुरकुरीत खुसखुशीत होतात. खरं तर आज उपवास आहे आणि उपवासानिमित्त मी हे दाखवत आहे, पण हे पदार्थ मी नेहमीच घरी करते. हे काप आमच्या घरी सर्वांना आवडतात आणि जास्त काही साहित्यही लागलं नाही. बघितलं तुम्ही आता. जर तुम्हाला हवे असेल तर 1-2 चमचा साबुदाण्याचं पीठ घ्यायचं. पीठ नसेल तर साबुदाणा व्यवस्थित भाजून ना मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये घोळूनही तुम्ही हे फ्राय करू शकता, पण त्याची काहीच गरज नाही. तुम्ही असेच करून बघा एकदा. एवढे भारी लागतात ना, एक नंबरच. पहिला घाणा फ्राय केलेला मी काढलेला आहे. आता दुसऱ्यांदा मी 1 चमचाभर परत तूप यामध्ये घातलं आणि छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. त्या पद्धतीने आपले रताळ्याचे तिखट काप उपवासाचे तयार आहेत. अगदी झटकीपट मुलांच्या टिफिन मध्येही तुम्ही करून देऊ शकता. उपवास असू द्यात नसू द्यात कधीही करून मनात येईल तेव्हा खाऊ शकता. मुलांना सकाळी नाश्त्याला तुम्ही करून देऊ शकता, संध्याकाळचा खाऊ म्हणून देऊ शकता. हे पदार्थ उपवासालाच करावे असे काहीच नाही. तुम्हाला इतके आवडतील, एकदा करून बघा, मग तुम्ही स्वतःच नेहमीच करून खाल, एवढी गॅरंटी मी देते. तर याच पद्धतीने दुसरी रेसिपी आहे रताळ्याची किस किंवा रताळीचा उपमाही म्हणू शकता तुम्ही याला, खिचडी बनवू शकता, काहीही बोला, पण एकदा नक्की करून पहा. तर काय करायचं माहितीये का, त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता किंवा तुम्ही तेलामध्येही करू शकता बरं का. त्यामध्ये जिरं टाकलं 1 चमचाभर. जिरं छान फुलल्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे आणि मगाशी आपण किसून घेतलेला इथे किस घालायचा आहे रताळ्याचा. हा रताळ्याचा किस परतता परतता एका वाफेतच शिजतो, जास्त वेळ नाही लागत. हा किस मस्त असा परतून घेतला आहे मी. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे थोडीशी साखरही घालू शकता, थोडीशी म्हणजे चिमूटभर फ्लेवरसाठी फक्त. गोड अजिबात आपल्याला करायचं नाहीये. आधीच रताळं खूप गोडसर असतं, यात आपल्याला लिंबूही पिळायचा आहे. तुम्हाला जर हवी असेल तर साखर घाला, नाही घातलं तर काहीच हरकत नाही. यामध्ये लिंबूचा रसही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता आपल्याला इथे जाडसर भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाणे जास्त बारीक पीठ घालू नका, जरा जाडसरच असू द्यात. मस्त असं 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं. उलटण्याने व्यवस्थित परतता येत नव्हतं, त्यामुळे मी चमचा घेतला आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. जास्त ओव्हर कुक करायचं नाही. मी गॅस बंद केला आहे. जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर वरून घाला किंवा ओल्या नारळाचा चवही घालू शकता यावर. खूप छान लागतं, एकदा नक्की करून पहा. आता तिसरी रेसिपी करत आहे मी साबुदाणा खिचडी. याही पद्धतीने करता येते बरं का. मला माहित नसेल तर नक्की या पद्धतीने एकदा करून पहा. साबुदाणा खिचडी तर सर्वांना आवडते. त्याचबरोबर एक नवीन चव आणि एक नवीन पद्धत दाखवत आहे, तीही तुम्हाला खूपच आवडेल. त्याच पॅन मध्ये मी अंदाजानुसार तूप टाकलेलं आहे. तुम्हाला जर तेल घालायचं असेल तर तेलावरही करू शकता. जसं आपण साबुदाणा खिचडी करताना बटाटा घालतो त्याचप्रमाणे ते रताळ्याचे पीस करायचेत आपल्याला पातळ आणि ते घालायचे आहेत. रताळं छान 1 मिनिटभर परतून घ्यायचं, गुलाबी कलर येईपर्यंत, म्हणजे त्याला छानसा सोनेरी कलर येईपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा तुपामध्ये.
लगेचच मिरचीही घालायची. मिरची घालून परतल्यानंतर थोड्याशा बाजूला तुपामध्ये मी जिरंही टाकलं आहे. जिरं छान फुलल्यानंतर हे सगळं एकत्र करून फिरवून घेतलं. तुम्ही म्हणाल ह्यातलं रताळ शिजतं का? तर लगेचच शिजतं बटाट्याप्रमाणेच. आता यामध्ये साबुदाणा घातलेला आहे. साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवला होता, तोच घातलेला आहे. साबुदाणा कसा भिजवायचा हे तुम्हाला मागील रेसिपीमध्ये मी दाखवलंच आहे. त्याचप्रमाणे ही प्रोसेस केलेली आहे. यामध्ये आपण साबुदाणा घातल्यानंतर 1 मिनिटभर छान असं फिरवून घेतलं आणि यामध्ये आता मी तिखट पावडर घालत आहे, म्हणजे लाल मिरची पावडर घालत आहे. भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. नंतर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून फिरवून घेतलं. ही फक्त मिरचीचंच पावडर आहे, यात कुठलाही मसाला मिक्स नाही आहे. ही मिरची पावडर उपवासाला चालते म्हणून मी इथं घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं. थोडासा लिंबू पिळलेला आहे. नेहमीच सांगत आले त्याप्रमाणे चिमूटभर साखर घाला. फक्त फ्लेवरसाठी आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तर काही हरकत नाही. मीही नाही घातली. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तर काही हरकत नाही. तर मंडळी हे व्यवस्थित परतून घेतलं. मस्त साबुदाणा फुलला आहे, बघू शकता तुम्ही. लुसलुसीत साबुदाण्याची रताळ्याची खिचडी आपली तयार आहे. परत या पद्धतीने केलेली साबुदाणा खिचडी अजून कोणीही युट्यूबवर दाखवली नाही. पहिलीच रेसिपी मी दाखवत आहे. खरं तर मी घरी नेहमीच करते, पण तुम्हाला दाखवली नव्हती. उपवासाच्या निमित्ताने हे सगळ्या रेसिपीज तुम्हाला मी दाखवल्या आहेत. एकदा केलात तर मुलेही आवडीने खातील. त्यांना कळणारच नाही की हे रताळ्याच्या रेसिपीज आहेत. या पद्धतीने केलेली रेसिपी मी इंस्टाग्रामला टाकली होती. मागच्या नवरात्रीच्या उपवासामध्ये मी ही केली होती. रताळ्याच्या ह्या तिन्ही रेसिपी मधल्या तुम्हाला कोणती रेसिपी आवडली तीही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदा ह्या तिन्ही रेसिपी आवर्जून करून पहा. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशी रेसिपी आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळींना नक्कीच शेअर करा. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मला नक्की कळवा ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात आणि या तिन्ही रेसिपी मधली तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली ती. आणि एक महत्त्वाचं म्हणजे या रेसिपी करायसाठी उपवास असायलाच हवे असे नाही, तीही तुमच्या मनात येईल तेव्हा करून खाऊ शकता. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.